संशयाचे भूत डोक्यात संचारले आणि थेट जीवच घेतला. पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून भर रस्त्यात थरारक खून. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या केवळ संशयावरून एका सलून चालकाच्या सख्या भावाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली. वडगाव बुद्रुक परिसरात घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रुपेश सुदेश भांदिरगे, वय वर्ष 41, राहणार नरे, असे खून झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ निलेश सुरेश भांदिरगे, वय वर्ष 38, राहणार वारजे, यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद केली. फिर्यादीत निलेश भांदिरगे यांचे वडगाव बुद्रुक येथे सलूनचे दुकान आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी युवराज गेजगे, राहणार वडगाव बुद्रुक, याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवराजला मृत रुपेशचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि या संशयातून त्याने हा टोकाचा कट रचला. 17 मे रोजी रात्री 10च्या सुमारास संधी साधून आरोपीने रुपेशला गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपीने धारदार शस्त्राने रुपेशच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की रुपेश जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला असून पुढील कारवाई आता वेगाने सुरू केली आहे. पुण्याच्या प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.